इस वक्त हम मौजूद है महाराष्ट्र नगर मुंबई पब्लिक स्कूल के पास। और यहाँ लोगों की कई सारी समस्याएं सामने आई हैं। जैसे कि आपने कुछ दिनों पहले देखा होगा कि कुछ मीडिया ने इस स्कूल के बारे में बताया था कि पहली से लेके 8वीं क्लास तक के बच्चे जो कि एक ही क्लास में पढ़ रहे हैं। अब स्कूल में जगह की शॉर्टेज है या टीचर्स की कमी है। इसीलिए यहाँ आज मुंबई मानखुर्द एमईएस वार्ड के वार्ड ऑफिसर ने आज विजिट दिया। हमने उनसे कुछ सवाल किए, उनसे पूछा और भी कई सारी समस्या जो यहाँ के लोगों की, यहाँ जो डिसेंडिंग का जो जो काम है, जो गटर साफ सफाई होती है, गटर नालों से जो मट्टी या फिर उसको साफ किया जाता है वो ठीक से हुआ नहीं है। अभी तक वो काम अधूरा है। बारिश होके एक महीना हो गया है, बारिश शुरू होके एक महीना हो गया है, लेकिन वो काम अभी तक ऐसे के ऐसे ही पड़े। आपको दिखा दें कि आप देखिए यहाँ पे जो 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 गंदगी, जो कीचड़ निकाली जाती है वो ऐसी की ऐसी रोड पर पड़ी हुई है। और यही कीचड़ वापस उसी गटर में जाएगी और जिस वक्त हैवी रेन होगा, हैवी बारिश होगी तो पूरे रोड पे फैलेगी और पूरा रोड कीचड़ में हो जाएगा। और यहाँ के जो जो रहीवासी हैं, जो पीछे की जो कुछ बिल्डिंग है, उन बिल्डिंगों में आज भी लिफ्ट के अंदर और फ्लोर पर पानी भर रहा है। तो इन्हीं सारी समस्याओं को लेकर हमने वार्ड ऑफिसर से बात की और उन्होंने अपने जवाब में क्या कहा, आइए जानते हैं। क्या कहना चाहेंगे जिस तरह से वीडियो वायरल हो रहा है कि एक ही क्लास में है ना, पहली से लेकर 8वीं तक के बच्चों को पढ़ाया जा रहा है, और क्या कहना चाहेंगे इस वीडियो की, क्या सच्चाई बताना? मी बघितलं, इथं भेट दिलेली आहे आता ऑलरेडी. हा. तर त्यामध्ये एका हॉलमध्ये आहेत क्लास, तर त्यामध्ये पार्टिशन करता येतं. तुमच्याकडून पार्टिशन करण्यात येईल आणि जे मुलांची व्यवस्था आहे ती योग्यरित्या करण्यात येईल, याची आम्ही काळजी. और आपके ऊपर एक आरोप भी लग रहा है कि आप लोगों को समय नहीं दे पा रहे हो मिलने के लिए। तसं तर काही नाही आहे, फक्त त्यांचे विषय त्यांनी मांडावेत. माझे जे पीए आहेत त्यांच्याकडे त्यांनी त्याबद्दल सांगावं. अगर आपसे कुठले कोई विषय डायरेक्ट मिलना आहेत चाहे तो आप तर त्यासाठी माझं सर्व जनतेसाठी 2 दिवस मी रिझर्व ठेवलेलं आहे ऑलरेडी, शुक्रवार आणि सोमवार. त्यामध्ये 3 ते 5 ह्या वेळेमध्ये मला कोणीही भेटू शकतो. त्यामुळे त्याचं काय पीजे आहे. यस, पब्लिक. बारिश शुरू, एक अलग प्रश्न है, बारिश शुरू होके एक महीना हो गया है और यहाँ की जो डिसेंटिंग है वो अभी तक भी पूरी तरह से क्लियर नहीं हुई है। कुछ बिल्डिंगों में पानी भर जाता है, लिफ्ट में पानी भर जाता है। रोड पे देखिए सर कितनी कीचड़ है और यहाँ अंदर देखेंगे तो इसी तरह से कीचड़ बाहर निकाल के रखी गई है। उसके बारे में क्या कहेंगे? आपल्या एरियामध्ये जो आहे त्यामध्ये जवळपास 85% स्लम एरिया आहे. जवळपास आता तो 90%च्या जवळपास झालाय. तरी पण आपले जेही इंजिनियर्स आहेत सर्व साईटवर काम करतात आणि मी स्वतः सुद्धा व्हिजिट करतो. त्यामुळे जेवढं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे कमी करता येईल तेवढं आपण ज्यादातर सर स्लम एरिया में है ना, साफ सफाई को लेके बीएमसी बहुत बड़ी एक लापरवाही दिख रही है बीएमसी की। तसं काही नाही आहे, कारण की स्लम एरियाच आपल्या एरियामध्ये जास्त आहे. हा एक महत्वाचाच विषय आहे, कारण की आपला जवळपास 85% स्लम आहे आपला. त्यामुळे असं काही होत नाही की लापरवाही वगैरे असं होणार नाहीये. सर्व इकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व जास्तीत जास्त होईल ह्याप्रमाणे आपण प्रयत्न सर, स्कूल में ना इस बार कितने एडमिशन दिए गए न्यू, जो कि स्कूल जो यहाँ के जो प्रिंसिपल है वो कह रहे हैं कि फुल हो चुके हैं, जैसे या जूनियर केजी हो, इंग्लिश का हो या कोई भी हो, तो वो एडमिशन नहीं ले रहे. आता त्याबद्दल आपले जे मुख्याध्यापक आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतो. साहब एक प्रश्न, मतलब पानी महाराष्ट्र नगर में बहुत गंदा आ रहा है, पीने योग्य पानी नहीं है साहब, इसके ऊपर क्या चालू है बताइए. जर कुठली तशी जर तक्रार असेल तर आपण ते सोडूया. त्यामुळे असं इथे जय महाराष्ट्र. मी प्रांजल राणे. इथे बघताय तुम्ही मुंबई पब्लिक स्कूल जे आहे, या पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. मुलांना नीट शिक्षण देत नाही, एकाच वर्गामध्ये 5-5, 8-8 वर्ग भरवतायत. तर त्या कारणाने आज इथे आपले वॉर्ड ऑफिसर इंगोले साहेब इथे आलेले होते. तर त्यांनी ह्या शाळेला आज भेट दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की ज्या समस्या असतील मुलांच्या त्या आम्ही लवकरात लवकर सोडू. त्यानंतर पाण्याची समस्या खूप मोठी आहे. इथे मुलांना पाणी नाहीये, त्याच्यामुळे अस्वच्छता आहे शाळेमध्ये, अस्वच्छता आहे, पिण्याचं पाणी नाहीये मुलांना. तर इंगोले साहेबांनी सांगितलंय, आम्हाला आश्वासन दिलंय की लवकरात लवकर ज्या समस्या असतील शाळेबद्दल त्या आम्ही लवकरात लवकर सोडवू. आणि तुम्ही बघाल इथे साईडला बघताय महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जो आहे तो समोर दिसतोय तुम्हाला. इथे कचरा काढतायत, गटार साफ करतायत,
तर ती गटार साफ केलेला कचरा ती लोक उचलत देखील नाहीयेत आणि तोच कचरा रिटर्न गटारामध्ये जातोय आणि पूर्ण गटार चॉकअप होऊन परत इथे पाणी भरते. आज इथे बिल्डिंग मध्ये राहत असलो आम्ही तरी पण आज गुडघाभर इथे पाणी भरते. मग महानगरपालिका झोपलेली का? एप्रिल मे मध्ये जे काम 1 महिना अगोदर व्हायला होतं ते त्यांनी केलेलं नाहीये. त्याच्यामुळे हे गटारातून पाईपलाईन केलेले आहेत काही, तर ते गटारातलं पाणी पाण्यात जाऊन ती पिण्याचं पाणी अस्वच्छ येते. गटाराचा वास येतो त्या पाण्याला. मग असं माणसांनी जगायचं का? मग महानगरपालिका झोपली आहे का? महानगरपालिकेने हे काम गटार साफ करायची, कचरा उचलायचं हे जे काम आहे ते एप्रिल मे मध्ये 1 महिन्या अगोदर करायला होतं. आता तुम्ही समोर बघू शकता, पुढे 18 नंबर बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला जाऊन तुम्ही बघू शकता. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते वॉर्ड ऑफिसर इंगोले साहेब आता इथे आले, आम्हाला भेटले, तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की बाबा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही सोडवू. त्यांनी खरंच इंगोले साहेबांना आमची विनंती आहे तुमच्या मार्फत की साहेबांनी स्वतः लक्ष देऊन ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवाव्या. एवढंच